हाय मुलांनो, आज आपण 17th पोयम बघणार आहोत ज्याचं नाव आहे क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे काय तर उत्सुकता. उत्सुकता म्हणजे काय, तुम्हाला छोट्या मुलांना सतत काही ना काहीतरी माहिती करून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं, हो ना. तुम्हाला खूप प्रश्न पडतात, त्याची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतात, तर त्यालाच क्युरिओसिटी असं म्हणतात. टेल मी एव्हरीथिंग. मग ह्या पोयम मधली जी मुलगी आहे ती म्हणतीये मला सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा. एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही आणि टेल मी म्हणजे सांगा. व्हॉट मेक्स इट विंटर अँड देन स्प्रिंग. आता हे सीझन, ऋतूंची नावे आहेत. विंटर म्हणजे काय, हिवाळा, जेव्हा थंडी वाजते, खूप थंडी वाजते, आणि हिवाळ्यानंतर जो ऋतू येतो त्याला स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू म्हणतात. तर हिवाळा आणि वसंत ऋतू कशामुळे तयार होतात हे त्या मुलीला जाणून घ्यायचं आहे. ती म्हणते मला सांगा बरं कशामुळे हिवाळा आणि विंटर आणि स्प्रिंग येतो. विच आर द चिल्ड्रन बटरफ्लाईज. तुम्हाला बटरफ्लाईज माहीत आहे की नाही, तर त्या बटरफ्लायचे चिल्ड्रन म्हणजे छोटेसे पिल्लू, बटरफ्लायचे पिल्लू कसे आहे, कोणते आहे. वाय डू पीपल कीप विंकलिंग देअर आईज. लोक त्यांचे डोळे असे विंकल करणे म्हणजे बंद करणे, उघडणे, डोळ्यांची उघडझाप का करतात. वेअर डू बर्ड्स स्लीप. पक्षी कुठे झोपतात. डू बीज लाईक टू स्टिंग. स्टिंग म्हणजे माहीत आहे ना, चावणे. ज्या बीज आहेत, मधमाशा आहेत, त्यांना चावायला आवडतं का. टेल मी प्लीज एव्हरीथिंग. सांगा प्लीज मला सगळे हे सांगा. टेल मी आय वॉन्ट टू नो. नो म्हणजे माहीत असणे, ठीक आहे. तर टेल मी मला सगळं माहीत करून घ्यायची इच्छा आहे. वॉन्ट म्हणजे इच्छा असणे, मला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. व्हॉट मेक्स लिव्स ग्रो इन द शेप्स दे ग्रो. आता तुम्ही झाडांची पाने बघितलीत का, सगळ्या झाडांच्या पानांचा आकार, त्याची साईज किंवा त्याचा जो शेप असतो तो वेगवेगळा असतो, हो ना. मग हे जे झाडांची पानं आहेत जी वेगवेगळ्या शेपमध्ये ग्रो म्हणजे वाढतात, तर ते कशामुळे वाढतात. व्हाय डू गोल्डफिश कीप च्युविंग. च्युविंग म्हणजे सतत चावणे. तुम्ही जर गोल्डफिश बघितला असेल फिश टँक मधला, त्याचं तोंड आहे ना सतत हालत असतं, सतत तो काही ना काही चावत असतो. ते का सारखा तो चावत असतो, च्युविंग करत असतो. अँड रॅबिट्स वॉबल देअर नोजेस. आणि रॅबिट्स जे ससे आहेत ते त्यांचे नाक बघा असे सारखे वॉबल म्हणजे मुरडणे, मुरडणे म्हणजे वाकडं करणे. तर ससे आहेत ते त्यांचं नाक का मुरडतात सारखं. जस्ट फॉर हॅबिट्स. त्यांना सवय असते का तशी. वेअर डज द विंड वेन इट गोज अवे गो. जेव्हा वारा वाहतो तेव्हा ती हवा कुठे जाते. टेल मी ऑर डोंट इवन ग्रोन अप्स नो. मला सांगा बरं का मोठ्या माणसांना, ग्रोन अप्स म्हणजे मोठी माणसे, मोठ्या माणसांना पण हे सगळं माहीत नाही का. तर मला सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजेत असं तिला वाटत आहे. इथे बघा तिला पडणारे हे सगळे प्रश्न दाखवले आहेत. ते बघा ह्या पानांचा शेप दाखवलेला आहे, त्याच्यानंतर बर्ड्स कुठे झोपतात हा तिला प्रश्न पडतोय. हा गोल्डफिश आहे तो सतत च्युविंग का करत असतो. हे बटरफ्लायचं छोटंसं बाळ तिथे दाखवलेलं आहे. इथे रॅबिट दाखवलं आहे. इथे लोकांचे डोळे उघडझाप होताना दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर अशी ही पोयम होती. समजली ना तुम्हाला. बाय बाय.